सो स्टुडंट नाव लेट सी अवर थर्ड प्रॉब्लेम. तर आता बघा तिसऱ्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, ही डायग्राम दिलेली आहे आणि त्यामध्ये काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत अँगलच्या. काय म्हटलेलं आहे बघा, इन ऍडजॉइनिंग फिगर द लाईन पी पॅरलल लाईन क्यू, लाईन एल पॅरलल लाईन एम आणि फाइंड ए बी सी, म्हणजे अँगल ए बी आणि सी ची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे फ्रॉम द गिवन मेजर्स. आता ह्या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्यावरून ह्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. तर बघा आता इथे आपल्याला जो अँगल 80 डिग्रीचा दिलेला आहे त्याचं रिलेशन पहिले आपण ए सोबत बघू. तर बघा अँगल ए आणि 80 डिग्री हे दोन्ही काय आहेत, इंटेरियर अँगल आहेत. बघा आता या लाईन जर पॅरलल आहेत तर पॅरलल लाईनच्या आतले अँगल इंटेरियर असतात. सो आता इथे लिहून घेऊ आपण 80 डिग्री प्लस अँगल ए इक्वल्स टू 180 डिग्री, राईट. सो आता याचं रिझन काय लिहिणार मी इथे, हे रिझन लिहिणार मी दोन्ही काय आहेत, इंटेरियर अँगल आहेत, इंटेरियर अँगल्स. ठीक आहे, इंटेरियर अँगल्स असतील तर त्या इंटेरियर अँगलची सम जी असते 180 असते. सो अँगल ए इक्वल्स टू काय होईल, 180 मायनस 80. सो अँगल ए इक्वल्स टू राहणार आपला 100 डिग्री. ओके, सो अशा प्रकारे आपण अँगल ए फाइंड आउट केलेला आहे. तर बघा अँगल ए तर मिळाला आपल्याला. आता अँगल बी आणि अँगल सी. तर इथे जर आपण बघितलं, एक ऑब्झर्व केलं तर इथे बघा झेड शेप हा तयार होतोय, बरोबर आहे. आणि इथे काय, झेडच्या कॉर्नरवर बाहेरच्या दिशेने 80 डिग्री आणि सी आहे. सो अँगल सी अँड 80 डिग्री हे दोन्ही जे अँगल आहेत हे दोन्ही काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत, आर अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स आहेत किंवा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हटलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, अँगल सी अँड 80 डिग्री आर अल्टरनेट एक्सटेरियर अँगल, सो दिस बोथ आर इक्वल. आपण असं म्हणू शकतो अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू 80 डिग्री, मीन्स देअरफॉर अँगल सी इक्वल्स टू 80 डिग्री असं डायरेक्टली आपल्याला म्हणता येतं. आणि यावरून आपल्याला अँगल सी ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता जर आपण अँगल सी आणि अँगल बी मध्ये जर का बघितलं तर हे दोन्ही काय आहेत बघा, करस्पॉन्डिंग अँगल आहेत. दोन्ही एकाच ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडला आहेत आणि इथे आपण म्हणू शकतो की हे दोन्ही काय आहेत, करस्पॉन्डिंग आहे. देअरफॉर आता बघा अँगल सी अँड अँगल बी आर, अँगल सी आणि अँगल बी, स्मॉल बी आहे इथे, आर करस्पॉन्डिंग अँगल्स. आता हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. देअरफॉर अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी अँड देअरफॉर अँगल सी इक्वल्स टू 80 डिग्री आहे, म्हणून देअरफॉर अँगल बी इक्वल्स टू ऑल्सो 80 डिग्री. सो यावरून आपल्याला अँगल बी ची सुद्धा व्हॅल्यू मिळालेली आहे. तर अशा प्रकारे बघा अँगल ए आहे 100 डिग्रीचा, बी आहे 80 डिग्रीचा आणि सी आहे 80 डिग्रीचा. तर अशा प्रकारे या प्रॉब्लेमला आपण सॉल्व्ह केलेलं आहे. म्हणजे आपल्याला जर प्रॉब्लेम असे सॉल्व्ह करायचे असतील तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय की आपल्याला ती डायग्राम जी दिलेली आहे फिगर ही मन लावून बघावं लागेल, ऑब्झर्व करावं लागेल. त्यानंतर त्यामधल्या दिलेल्या अँगलचे एकमेकासोबत काय रिलेशन आहेत ते बघावं लागतील. जसं की आता इथे इंटेरियर अँगल्स आहेत, इथे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स आहेत, त्यानंतर हे करस्पॉन्डिंग अँगल आहे. तर आता हे जे आपण प्रॉपर्टीज लिहिलेल्या आहेत तर ह्या प्रॉपर्टीज आपल्याला माहित पाहिजे आणि हे एकमेकासोबत काय रिलेशन बनवतात ते माहित पाहिजे. त्यावरून आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. खूप इझी प्रॉब्लेम्स आहेत. आता बघू आपला नेक्स्ट प्रॉब्लेम.